हिंदुस्थानी कॉकरोच मोर्चा. सरन्यायाधीशांनी आम्हाला गदा हलवून झोपेतून जागे केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पाकिस्तान हा स्वतंत्र देश झाला असला तरी हिंदुस्थानमध्ये फाळणी करून झालेला स्वतंत्र देश आहे. त्यांचे आणि आमचे चलन जवळपास एकच आहे, त्यामुळे आम्ही त्यांना स्वतंत्र देश मानत नाही, हिंदुस्थानचाच एक भाग मानत आहोत. दोन्ही देशांत समस्या सारख्याच आहेत, त्यांना आमचे आमंत्रण आहे. आमची कोठेही शाखा नाही. चावडीवरील पंचांचा निर्णय हीच आमची राज्यघटना होय. तसेच शेतकरी माय भगिनींना कोणाचाही दळभद्री हात लागणार नाही, हाच आमचा अजेंडा होय. आमचे कोठेही ऑफिस नाही. फंड देणगी असल्या प्रकारांना आम्ही थारा देत नाही. सर्व काही ऑनलाईन, कॅशलेस, मोकळे ढाकळे, सर्वांच्या समोर सगळे खुल्लम खुल्ला असेच होय. आमचे कॉकरोच हेच चिन्ह असेल. जो उमेदवार निवडून येईल तो आमचा कॉलंटी मारली की त्या उमेदवाराचे उमेदवारी किंवा लोकप्रतिनिधित्व आपोआप रद्द होणार. आम्ही सुचविलेला उमेदवार आपोआप लोकप्रतिनिधी होईल, कारण हीच आमची घटना आहे. लोकप्रतिनिधीला परत बोलाविण्याचा मतदारांचा अधिकार, राईट अँड रिकॉल, तो अशा पद्धतीने आम्ही अंमलात आणू. आमचेच पैसे वापरून खुर्च्या उभविणाऱ्यांना, स्वतःचा घोडे बाजारात सौदा करणाऱ्यांना आम्ही अशाच पद्धतीने धडा देऊ. ज्याचा खर्च त्यानेच करायचा. तरुणींना राजकीय प्रवाहात आणण्यास आम्ही बांधील आहोत. सुरुवात तर चांगली झाली आहे. आम्ही निघालो आहोत. आता तुम्ही विचार करताय की लगेचच निघताय. मित्रहो, निवडणूक आयोगाला इतर पक्षांची घटना तपासण्याचा कोणताही अधिकार नाही. राज्यघटनेने दिलेला नाही, संविधानाने दिलेला नाही. सहिष्णुता आणि सार्वभौमत्व हेच सांगते आहे की निवडणूक आयोगाला इतर पक्षांची घटना तपासण्याचा कोणताही अधिकार नाही, कारण त्यांचीच घटना ते अंमलात आणण्यास असमर्थ झाले आहेत. स्वर्गीय निवडणूक आयुक्त TN सेशन यांनी आदर्श आचारसंहिता अंमलात आणून राजकीय धेंडांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आता राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर निवडणूक आयुक्त टाळ्या वाजवताना, गुलाल उधळताना दिसतात. ही हिंदुस्थानी लोकशाहीला मारक आणि घातक आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच आदर्श आचारसंहितेचे 3:13 वाजल्याचे उत्तम उदाहरण म्हणजेच 2024ची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेची निवडणूक होय, तो निकाल होय. निवडणूक आयोगाने 2 वेळेस फेरमतमोजणी करून शिवसेनेचे मशाल चिन्हावरील उमेदवार अमोल कीर्तीकर यांना विजयी घोषित केले होते. नंतर कुठे माशी शिंकली माहीत नाही आणि तिसऱ्यांदा मतमोजणी करून शिवसेना मशाल चिन्हाच्या विरोधातले उमेदवार हे 48 मतांनी जिंकविले. ते कशा पद्धतीने जिंकले, त्यात काय काळेबेरे आहे, त्याचा सोक्ष लावण्यासाठी आमचे कार्यकर्ते माहितीच्या अधिकाराअंतर्गत मुळापर्यंत जाऊन शोध लावतील आणि त्याचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही. मित्रो, निवडणूक आयोगाने ज्या लोकशाहीच्या मजबूत 4 खांब आहे त्यातील एक निवडणूक आयोग आहे, आणि त्याने जर असे आपले सगळेच घंगाळे उघडे करून ठेवले तर तो मतदारांमध्ये वेगळा संदेश जातो आणि तो लोकशाही, सार्वभौमत्व, संविधान आणि सहिष्णुता यासाठी मारक असतो. जर कोणी याच्या आड येऊन चावमेव करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या कानाखाली भगवा महाराष्ट्र रंगविण्यासाठी आमचे हिंदुस्थानी कॉकरोच मोर्चाचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते भक्कमपणे तयार आहेत, उभे आहेत. त्याची इतरांनी काळजी करू नये आणि महिलांनी तर बिलकुल घाबरून जाऊ नये. त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत. त्यासाठी भक्कमपणे साथ देऊ. आणि आतापर्यंत काय महाराष्ट्रात चालले होते ते इथून पुढे बिलकुल चालणार नाही. याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी. आणि तुम्ही तर काळजी घ्याच, आम्ही काळजी घेऊ आणि लोकशाही मजबूत आहे याचा धडा देऊ. ज्यांनी कोणी खुर्च्या अडवून ठेवल्या आहेत त्या आता इथून पुढे आमच्या कार्यकर्त्यांसाठी, सुशिक्षित बेकारांसाठी आणि याच कॉकरोच लोकांसाठी
त्या रिकाम्या करण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सध्या तरी एवढेच. नंतर पुढच्या याच्यामध्ये आपण भेटूच.